नमस्कार मित्रांनो, मी आपला डेंटिस्ट डॉक्टर सागर मापार आहे। दात बसवताना काय होतं माहिती आहे का, की बऱ्याचदा काय होतं, शेड सिलेक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे। शेड सिलेक्शन म्हणजे काय, सगळं पांढरं आहे हो, म्हणजे काय आहे किंवा तुमचा एखादा पेपर पण पांढरा आहे, दूध पण पांढरंच आहे, त्या डॉक्टरचा ॲप्रन पण पांढराच आहे, मात्र सगळ्या पांढऱ्यामध्ये जो फरक असतो। तसंच ना, आमच्या दातांच्या डॉक्टरकडे एक शेड सिलेक्शनसाठी एखादं शेड गाईड असतं। म्हणजे हा दाताचा रंग म्हणजे तुम्हाला काढून दाखवतो, असा हा वेगळा आहे, ह्याच्यामध्ये दुसरा आहे, त्याचा वेगळा आहे। तर तुमच्या डॉक्टर साहेबांना भेटायचं आहे ना, त्यावेळेस त्याला म्हणायचं, बाबा रे, मला जो दात बसवशील ना समोरचा, बाजूच्या दातासारखा दिसला पाहिजे। तर याला म्हणतात शेड सिलेक्शन। तर या शेड सिलेक्शनची काळजी घ्यायची, आणि ती जर घेतली नाही तर एक दात थोडा जास्त पांढरा वाटते, एक दात थोडा पिवळा वाटते। तर असं जर समोरच्या साईडला दिसलं तर लगेच ओळखू पडते की यानं डुप्लिकेट दात बसवलेला आहे। म्हणजे दात तर डुप्लिकेट लावायचा आहे, मग तो डुप्लिकेट बसवलेला आहे, तो कधीही कोणाला कळू नये, ही डेंटिस्टने घ्यायची काळजी आहे। आणि तुम्ही सुद्धा डेंटिस्टला हे विचारायला पाहिजे। मापार डेंटल हॉस्पिटलमध्ये असे शेड गाईड्स उपलब्ध आहेत, आणि तुमचा दात आजूबाजूच्या दाताशी एकदम मॅच होईल अशा प्रकारे दात हा बनवून दिला जातो। तर दात बसवायची वेळ आली तर मापार डेंटल हॉस्पिटल संपर्क करायचा आहे, आणि छान शेड सिलेक्शन करून दात बसवून घ्यायचा आहे, आणि आम्हाला सबस्क्राईब पण करायचं आहे।